लागतोय का रे फोन राघवा? रिंग वाजते का? आई रिंग वाजते, फोन उचलत नाहीये ती. बघ, मी म्हटलं ना काहीतरी गडबड असणार आहे. तिला फोन करू देत नाहीये, उचलत नाहीये ती पोरगी फोन. राखी पौर्णिमेला पण आली नाही रे ती. अहो नंदू दादांना करा फोन. कर बरे कर. हो. राघव दादांचा फोन. काय? हा सुद्धा फोन उचलत नाहीये. अगं बाई, अरे राघवा संबंध तोडले की काय दोघांनी? नाही शेजारी पाजारी ठीक आहे, ही सक्की बहीण आहे, सक्का मेवणा आहे. संबंध तोडले. मला पोरानं किती केलं स्वतःच्या बहिणीसाठी. बहिणीने संबंध तोडले. अगं नको ते अर्थ काढू नकोस, थांब जरा, मी करतोय ना फोन, थांब. करा. करतोय ना तू फोन. मग फोन उचलून राघव दादांना काय सांगू मी की वर्षा का फोन उचलत नाहीये. नाही जाऊ दे, नको, नाही उचलत नाही, पण नको. फोन नाही उचलला तर त्यांना काळजी वाटेल. नंदू, अरे हॅलो दादा, बोला. कुठे आहात तुम्ही? हा, अरे काय खुशाली वगैरे कळवायची की नाही? किती दिवस झाले, तुम्ही काय कॉन्टॅक्टच ठेवलेला नाहीये. वर्षाला किती वेळा फोन केला जातो, ती फोन उचलत नाहीये, फोन करत नाहीये. हा, ती आता झोपले ना, तिला मी सकाळी फोन करायला सांगतो तुम्हाला. अरे ही झाली आत्ताची गोष्ट, पण आई तिला कधीपासून फोन करते, ती फोन का नाही उचलत आहे? नंदू, काय झालंय का? हो नाही, काही नाही झालं. मी खरंच तिला सकाळी फोन करायला सांगतो तुम्हाला. नंदू, एव्हाना तुम्हाला कळलं असेलच ना काय घडतंय ते. म्हणजे माझ्यावर काही आरोप केले गेलेले आहेत हे तुम्हाला समजलंय ना? हो, पण दादा आमच्या दोघांचाही तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. नंदू, मला माहिती आहे तुझा विश्वास आहे, पण ऐक ना, तुम्ही हे आता जे कॉन्टॅक्ट करत नाही आहात त्याच्या मागे काही ते कारण तर नाही? हो नाही नाही, हो नाही नाही, तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे आमचा. पण कसं आहे, माझ्याही घरी थोडी गडबड सुरू आहे ना, म्हणून तिला फोन उचलता येत नाही. आता बोलू शकतो? हा बोला ना. हा, मग वर्षाला उठव, मला बोलायचं तिच्याशी. आत्ता? हो आत्ताच उठव तिला, तिला सांग माझा फोन आहे, उठेल ती. तुमचं बरोबर आहे दादा, पण कसं आहे ना की ती दिवसभर काम करते, थकते, आता गाढ झोपली. मी तिला उद्या सकाळी करायला सांगतो फोन. नंदू, नाही नाही, मी करायला सांगतो ना सकाळी फोन. हा चला, ठेवतो मी फोन. हा दादा, गुड नाईट. काय झालं? नाही काही नाही. नंदू असं म्हणत होता, अगं ते त्यांची काहीतरी ह्या 2-4 दिवसांमध्ये त्यांची खूप धावपळ झाली आणि वर्षा बऱ्याच कामात गर्क होती, मग आता थकली आहे, झोपली आहे. तर तो उद्या सकाळी फोन करायला लावेल तिला. आता काळजी मिटली? करेल ना फोन तो. करेल करेल, नक्की करेल. आता जाऊन झोपशील? चल जा, झोप बरं. ये, उठ. चल, उठ उठ, ये. बाबा तुम्ही पण झोपा. आई जास्त विचार करू लागली आणि उगाच. वर्षाताईंकडे सगळं खरंच ठीक आहे ना? आनंदी, सांगितलं मी बाहेर तेच. तुम्ही काहीतरी लपवतायत असं वाटतंय मला. काही तुमच्यासोबत जे काही घडलं त्यामुळे तिकडे काही. बस इथे बघ, मी स्वतः नंदूला त्याविषयी विचारला. अगं त्याचा माझ्यावर विश्वास आहे असं म्हणाला तो. त्यांचा आहे तुमच्यावर विश्वास, पण त्यांची आई, त्यांची ताई, त्या दोघींचं काहीतरी म्हणणं असेल ना. त्या दोघीच बोलू देत नसतील का वर्षाताईंना आपल्याशी? आनंदी, तसं काही असतं ना तर नंदूने सांगितलं असतं. हे बघ, तू सुद्धा आईसारखा विचार करतेस आता. नाही, हे बघा, आईना जे वाटतंय ना ते अगदी साहजिक आहे. वर्षाताईंना छोट्या छोट्या गोष्टींसाठी रोज फोन करतात. अचानक फोन येणं बंद झालंय, मग काळजी वाटतेच ना. म्हणजे काय तुमचं काय झालंय? खुडबुड खुडबुड, झोपला नाही अजून आणि गोळ्या नाही घेतल्यात का?
मी माझ्या गोळ्या घेतल्या आहेत, तू तुझ्या गोळ्या घेतल्यास का? माझी नका काळजी करू, मी घेते व्यवस्थित माझ्या गोळ्या. अजून वर्षाचाच विचार चाललाय वाटतं डोक्यात. नाही, आता नाही करत आहे वर्षाचा विचार. राघव म्हणाला ना सकाळी करेन फोन, तर काढून टाकला विचार. आता झोपायला जाते मी. पाणी संपलं होतं म्हणून भरायला आले. काय ग, आनंदीनं गोळ्या घेतल्या असतील ना? हा, ती घेते तिची स्वतःची काळजी, तिची नका तुम्ही काळजी करू. अगं असं कसं, ती आपली एवढी काळजी घेते तर आपणही तिची काळजी घ्यायलाच हवी ना. आत्ताच तिला एवढा त्रास होतोय, प्रेग्नन्सी मध्ये केवढा त्रास होईल. हो कर्णिक, जरा गोड बातमी मिळू द्या, मग घेऊया आपण काळजी. काय चाललंय अगं पण तिची तब्येतही जास्त महत्वाची नाहीये का? तिला त्रास होतोय ना. मग बरोबर आहे तुमचं. हे घे. हे काय मला नको. अगं तिला देतोय ग, हे थंड दूध आहे. तिला म्हणा हे घे, म्हणजे जरा बरं वाटेल. आता हो मग काय झालं? ओ ही वेळ आहे का? हो कर्णिक, दोघ जण एकत्र आहेत, एकांत मिळू दे त्यांना. कशाला मी डिस्टर्ब करायला जाऊ? मी नाही जात. अगं पण हे जास्त महत्वाचं नाहीये का? कसा नातू मिळणार तुम्हाला कर्णिक असं डिस्टर्ब करायला गेला तर? म्हणजे काय? ठेवा ते, काहीतरी डोक्यात येते त्यांच्या. अरे कळत नाही त्यांना. ठेवा ते, तुम्ही पण जाऊ नका. मीच देतो आता. हे बघ आनंदी, तू पॅनिक होऊ नकोस. आणि नंदूने सांगितलं ना की तू उद्या वर्षाशी आपलं बोलणं करून देणार आहे ते. आणि हे बघ, तू अजिबात स्ट्रेस घ्यायचा नाहीये. कुठल्याच गोष्टींचा विचार करायचा नाही आणि ह्या गोष्टींचा अजिबात विचार करायचा नाहीये. आनंदी, आपण बाळासाठी प्रयत्न करतोय ना, मग त्यासाठी सदैव आनंदी राहणं गरजेचं असतं. आनंदी, आनंदी. हा, येऊ का? हो या ना बाबा. काय झालं? नाही सॉरी हा, म्हणजे अशा अवेळी इथे येणं बरं नाहीये. पण मी आनंदीसाठी दूध आणले. आनंदी, तुला आता तुझी काळजी घ्यायला हवी. हे दूध घे, म्हणजे बरं वाटेल. आज झाला ना तसा त्रास पुन्हा होणार नाही. हा, गुड नाईट. गुड नाईट. थँक्यू. हा, हो. किती काळजी आहे ना सगळ्यांना माझी. हो, नातू हवाय ना त्यांना. पण असं सारखं हे कठीण आहे मग. आय एम सॉरी वर्षा. हे बघ, मला माहिती आहे की तू दिवसभर काम करून खूप थकतेस, तुला आरामाची गरज आहे. पण सॉरी, आज मी तुला लवकर उठवतोय. वर्षा, वर्षा उठ. वर्षा उठ. बापरे, काय झालं? खूप उशीर झाला का मला उठायला? नंदू, तू लवकर का उठवलं नाहीस मला? अरे तू काय असा? हे बघ, तू आधी रिलॅक्स हो. तुला उठायला अजिबात उशीर वगैरे झालेला नाहीये. हो हो. मग कशाला उठवलं? जरा झोपू दे जरा. अगं असं काय करते? उठ उठ ना, आपल्याला जायचंय. उठ ना. काय नंदू, एवढं सकाळी सकाळी कुठे जायचं? आणि तू काय एवढा तयार झालाय? झोपू दे मला. कारण की आपल्याला तुझ्या घरी जायचंय, राघव दादा आणि आनंदी वहिनींना भेटायला. खरंच? हो. अरे मग तू आधी का नाही सांगितलंस मला? मी लवकर उठून तयार झाले असते. काय नंदू, तू पण ना असं काय करतोस? मी नाही, नको. नको नंदू. का? रसिका ताईंना नाही आवडणार. त्यांना काय सांगायचं आपण? आणि मी खोटं बोलून नाही जाणार आहे. अगं पण आपण खोटं सांगायचंच नाहीये काही. मग काय सांगणार आहेस त्यांना? ते बघू ना काय सांगायचं ते. पण हे बघ, तू आधी आवरायला घे. हा, आपल्याला जायचं एवढं नक्की. नाही नंदू, नको. अरे हे बघ, तू जर रसिकाताईंसमोर काही बोलू शकला नाहीस ना, तर त्यांना असं वाटेल की हे सगळं करायला मी तुला भाग पाडतेय. मी हट्ट करते दादाकडे जायचा, त्यापेक्षा नकोच. अगं काय नको? हे बघ, ताईशी जे काय बोलायचं असेल ना ते मी बोलेन. हा, अरे पण तिला जे काय सांगायचं ते मी सांगेन. आपल्याला दादा वहिनींना भेटायला जायचं एवढं नक्की आहे, कळलं? उठ 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 उठ. तू आधी आवर. हे मी आवरतो, तू आधी आवर. पटकन आवर, आपल्याला निघायचं. आपण जातोय खरं तर दादाकडे, पण रसिकाताई चिडणार आहेत आणि घरात पुन्हा खूप वाद होणार आहेत. आनंदी, ए बाळा मला चहा दे ग. कसा सुकला ओरडून ओरडून.
थांबा आणलं. आणला ग आणला दे. थँक्यू. पुरुषांची मानसिकता कधी बदलणार? परस्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन कधी बदलणार? स्त्रियांवर होणारे अत्याचार, त्यांचं होणारं शोषण कधी थांबणार? स्त्रियांच्या सुरक्षिततेला घेऊन आज कायदा कठोर झाला असला तरी कायद्याचं रक्षण करणाऱ्या एका वकिलानं एका स्त्रीचं शोषण केलं तर कायद्याकडून तरी काय अपेक्षा ठेवावी? हे सगळे प्रश्न उभे राहिलेत ते राघव कर्णिक सारख्या एका हुशार प्रतिष्ठित वकिलाने आपल्या असिस्टंट बरोबर केलेल्या गैरवर्तणुकीमुळे. आज आपल्या सोबत आहेत योजना. मॅम, खरं सांगा, नेमकं त्या दिवशी काय घडलं होतं? आपण सगळेच आपल्या आयुष्यात कोणाला ना कोणाला तरी आयडॉल मानत असतो. राघव कर्णिक माझ्यासाठी आयडॉलच होते. त्या दिवशी त्यांनी मला कामानिमित्त रात्री उशिरापर्यंत ऑफिसमध्ये थांबायला सांगितलं आणि राघवा, राघवा, ही बाई आता इकडे. ही काय बोलते बघ, ही योजना काय बोलते बघ. ती आता टीव्हीवर आली, टीव्हीवर आरोप करते तुझ्यावर. काय बोलते बघ. आई थांब, मला ऐकू तर दे. मॅडम शांत व्हा, घाबरू नका, आम्ही आहोत तुमच्या सोबत. बिनधास्त सांगा, नेमकं त्या दिवशी काय घडलं होतं? माझे सिनियर ऍडव्होकेट राघव कर्णिक यांनी मला कामानिमित्त रात्री उशिरापर्यंत ऑफिसमध्ये थांबायला सांगितलं आणि संधी साधून माझ्यावर हात टाकला. ते आधीपासून तुम्हाला त्रास देत होते का? नाही, ते असं वागतील असं नव्हतं वाटलं. खरं तर त्यांचं वागणं कधीतरी विचित्र वाटलंय मला, पण असं काही करतील असं नव्हतं वाटलं. ते माझे सिनियर आहेत, माझ्यापेक्षा वयाने हुद्द्याने मोठे आहेत, त्यामुळे मी त्यांना नाकारू शकत नव्हते. त्यांनी मला ऑफिसमध्ये थांबायला सांगितलं कामानिमित्त उशिरापर्यंत, तर ते थांबणं मला भाग होतं. ज्या दिवशी हा सगळा प्रकार घडला त्या रात्री सुद्धा असंच झालं. मी बदलापूरला राहते. माझ्या ऑफिसमध्ये एक शिपाई दादा काम करतात, ते सुद्धा बदलापूरलाच राहतात. त्यांची शेवटची ट्रेन मिस होऊ नये म्हणून सरांनी शिपाई दादांना लवकर घरी पाठवलं, पण मला मात्र थांबायला सांगितलं. एक 20 मिनिटात शेवटची ट्रेन सुटेल माझी. बरं, मी काम करतो, निघाला तरी चालेल, जातो. योजना, तू पण जा ना त्याच्यासोबत. नाही सर, इथे जवळच माझी मैत्रीण राहते, अगदी 5 मिनिटावर आहे. मला कळतच नव्हतं, मी वकीलही नाहीये. मी थांबून काय करणार होते, मी कशी मदत करणार होते त्यांना, पण तरीही मी थांबले. मी थांबते तुमच्या बरोबर इथे आणि मी मदत करते तुम्हाला. योजना, ऐक, तू नवीन आहेस, या केस संदर्भातली तुला फारशी माहिती नाही. राहू सर ठीक आहे ना, तुम्ही सांगाल ती मदत करेन मी. मला त्यांचं ऐकायलाच लागणार होतं, पण खरं सांगू तर मी घाबरले होते, कारण ऑफिसमध्ये आम्ही दोघंच होतो. त्या दिवशीच त्यांनी. शांत व्हा मॅडम, पाणी घ्या. आता उशीर झाला, आपलं निघाला. मी फ्रेश होऊन निघते, मला एक आईला कॉल पण करायचा आहे, तुम्ही वा पुढे. अगं नाही, खूप उशीर झालाय, एकत्रच बाहेर निघूया ना आपण. अहो सर, खरंच मी इथेच जाणार आहे, मी सांगितलं ना तुम्हाला, तुम्ही वा पुढे. ही काय बोलते रे, ही काही सांगते रे, ही काही सांगते. त्या रात्री मी हिला जायला सांगत होतो, पण ही मला म्हणाली की नाही, मी तुम्हाला मदत करायला थांबते. ही स्वतःहून थांबलेली होती. मी सांगत होतो त्या शिपायासोबत निघून जा म्हणून. त्यांनी एकदा मला घरी सुद्धा बोलावलं होतं. आणि तुम्ही गेलातही? घरी जायची काय गरज होती? माझी शेवटची ट्रेन मिस झाली होती, माझ्याकडे दुसरा काही पर्यायच नव्हता. मी काय करणार होते? आणि त्या दिवशी ते एकटेच होते का घरी? हो, एकटेच होते.
काय बोलते ही? अरे आपण सगळे होतो ना त्या दिवशी. पण माझे सगळंच खोटं बोलतीये ही. त्यांच्या घरी गेल्यानंतर मी ज्या खोलीत थांबले होते त्याचा दरवाजा मी आतून बंद केला होता. त्यामुळे त्या रात्री मी स्वतःचं रक्षण करू शकले होते. पण ऑफिसमध्ये असताना त्यांनी तेच केलं जे त्यांना करायचं होतं. तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये कुणाला सांगण्याचा प्रयत्न केलात की नाही? कुणाला सांगणार होते मी? तेच माझे सिनियर आहेत, तेच माझे बॉस आहेत. माझ्यावर का कोणी विश्वास ठेवला असता? आणि ते एक सभ्य प्रतिष्ठित वकील आहेत. त्यांचं इम्प्रेशन खूप चांगलं आहे. माझ्यावर का कोणी विश्वास ठेवेल की तो माणूस इतक्या खालच्या थराला जाईल? खोटं बोलते ही, खोटं बोलते. माझे सिनियर ऍडव्होकेट राघव कर्णी यांनी मला कामानिमित्त रात्री उशिरापर्यंत ऑफिसमध्ये थांबायला सांगितलं आणि संधी साधून माझ्यावर हात टाकला. बापरे, ही न्यूज टीव्हीवर आली. बघा, मुलाखत बघा. तुझ्या भावाने या बिचारीवर हात टाकलाय. ताई, ही बाई खोटं बोलतेय. हो, एवढं टीव्ही समोर येऊन खोटं बोलतेय. तिला काही लाज नाहीये का? हिचा भाऊ वागलाय चुकीचा. लग्नात तर सांगत होता ना बायकांचे अधिकार, दुसरं लग्न केलं तर काय होतं, आणि ह्याची वागणूक बघा दुसऱ्या बायकांशी. ताई, तुला जे काय वाटतंय ना ते तुझ्याकडेच ठेव. कोणी काही बोलू दे, आमचा राघव दादांवर विश्वास आहे. वर्षात चल. कुठे निघालात? प्रकरण खूप चिघळत चाललंय. मला आणि वर्षाला दादा आणि वहिनींना जाऊन भेटायलाच हवं. वाटेल ते बोलू नकोस नंदू. या माणसांशी संबंध ठेवला ना तर लोक तुझ्याही तोंडाला काळं फासायला कमी नाही करणार. कुठेही जायचं नाहीये तुम्ही. हे बघ ताई, आतापर्यंत तुझ्या शब्दाचा मान राखावा म्हणून मी थांबलोय, पण आता यापुढे थांबणार नाही. आम्हाला जावंच लागेल. चल. थांब, अजिबात जायचं नाही नंदू. रसिका बरोबर बोलते. काय बरोबर बोलते? तू काय तिच्या नादाला लागून वाटेल ते बोलतेस? हे बघ आई, तूच आमच्या लग्नाला परवानगी दिली होतीस की नाही, मग आता अशी का वागतेस? हे बघ आई, आता आपलं त्यांच्याबरोबर नातं जोडलं गेलंय. आज त्यांच्यावर संकट आलंय, उद्या आपल्यावर संकट आलं तर ते धावून येणारच. अरे पण आपल्या नातेवाईकांना काय उत्तर द्यायची आपण? कोणाला काही उत्तर देण्याची गरज नाहीये. खरं काय आणि खोटं काय आहे ना, हे उद्या जगाला समजेलच. पण आता या क्षणी आपण आपल्या माणसावरती विश्वास ठेवून त्याच्या पाठीशी उभं राहायला हवं. नंदू, ती आपली माणसं नाहीयेत आणि आपल्याला अशा माणसांची काहीही संबंध ठेवायचा नाहीये. आई, सांग याला, हा तिच्या माहेरी गेला नाही पाहिजे. ताई, ते जसं वर्षाचं माहेर आहे ना, तसंच ते माझं सासर सुद्धा आहे. कळलं? तुला ती माणसं आपली वाटत नसतील, पण माझा त्यांच्याशी संबंध आहे. ती माझी माणसं आहेत आणि मी जाणारच. नंदू, काय बोलतोस तू? हे मोठी बहीण आहे तुझी. पण तिचं हे वागणं मला पटत नाहीये. हाई, कसं आहे ना, ती आपल्यामध्ये वाद निर्माण करून ती सासरी निघून जाईल. तुला, मला आणि वर्षाला, आपल्या तिघांनाच एकत्र राहायचं इथे आयुष्यभर. नंदू, माझ्या आईला धमकावू नकोस. मी माझ्या आईला सोडून कुठेही जाणार नाहीये. आणि तुला जर असं वाटत असेल ना की तुमच्या तावडीत सोडून मी तिला जाईन, तर असं होणार नाही. एक मिनिट, एक मिनिट. आमच्या तावडीत म्हणजे काय ना, आम्ही तिघेही आनंदाने एकत्र राहू. जर का तू आईला आमच्या विरुद्ध भडकवलं नाहीस तर आम्ही तिघेही सुखात राहू. जर तू इथे ठाण मांडून बसली नाहीस तर. कळलं? अहो, असं नका बोलू ताईंशी. ए, तुला माझा खूप आदर आहे असं उगाच दाखवायला जाऊ नकोस. तुझ्यामुळेच बोलतोय हा सगळं. आणि नंदू, हो, आहे मला माझ्या आईची काळजी, कारण तू आताच तुझ्या बायकोच्या नादाला लागून असं वागतोय. पुढे जाऊन काय वागशील आमच्याशी? अरे थांबा रे. हे बघ नंदू, हिच्या भावाने पराक्रम केला म्हणून आपल्यात वाद कशाला? बघ नंदू, तू फक्त राघवला भेटायला जातोस तर किती वाद होत आहेत. मी राघव दादांना भेटायला चाललोय म्हणून आपल्यात वाद होत नाहीयेत, तर ताई अडून बसले ना म्हणून वाद होत आहेत. ताई, मी तुझं काही एक ऐकणार नाही. आम्ही जातोय.
चल ग. थांब नंदू. आता जर तुम्ही घराबाहेर पडलात तर परत घरात यायचं नाही. अगं रसिका, काय बोलतेस तू हे? आता जर या दोघांनी घराबाहेर पाऊल ठेवलं ना तर परत घरात यायचं नाही.